आणि आत्ताची जी आपल्या देशामध्ये इंधनाच्या बाबतीतली परिस्थिती निर्माण झाली आहे, आखाती देशातल्या युद्धामुळे जगभर हा प्रश्न जो आहे तो पुढे आलाय, परंतु आपल्या देशात इंधनाचा विषय जो आहे तो नेहमीच थोडा अडचणीचा आहे, कारण मोठ्या प्रमाणात बाहेरनं आपल्याला परदेशातनं इंधनासाठी क्रूड ऑइल आणावं लागतं आणि परकीय चलनाचा प्रश्न जो आहे तो मोठा होत चाललाय। त्यामुळे एक पर्यायी पीक म्हणून आपण नेपियर ग्रासकडे, याला काय हत्ती गवत आणि अजून काय, तर हे हत्ती गवत आणि हे कॅटल फॉडर म्हणून जनावरांना आपण देतो, परंतु त्यापासूनच सीबीजी बनवणं देखील शक्य आहे। कॉम्प्रेस्ड बायोगॅस, आपल्याला CNG माहिती आहे, हे सीबीजी त्याच्यासारखंच आहे। त्यामुळे नेपियर गवताची शेती याची आता तुलना आपण ऊस उत्पादक जो शेतकरी आहे ऊसाशी करायचं आता आपण ठरवलंय। आणि जसं ऊस उत्पादक शेतकरी, ऊस आणि साखर कारखान्याचं एक नातं निर्माण झालंय, त्याच्यातनं एक आर्थिक स्थैर्य शेतकऱ्यांना मिळालंय, तसंच नेपियर ग्रासच्या शेतीतून आर्थिक स्थैर्य देण्याचं आपण नियोजन करतोय। अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक नगर परिषदेच्या माध्यमातून CBG प्लांट हा PPP मोडमध्ये करायचं आपण ठरवतोय। मग एकीकडे नगर परिषदेचा जो काही ओला कचरा आहे त्याच्या बरोबरीने नेपियर ग्रास आणि शेतीमधला जो काही कचरा आहे, जे काही उरलेलं असं बुसकट असतं, बाकी गोष्टी, तर हे सर्व वापरून CBG करायचं आणि मोठ्या शहरांमध्ये आपल्या जिल्ह्यातल्या पाईपलाईनने गॅस द्यायचा, असं साधारण नियोजन आहे। पण त्यातला गाभा काय आहे ते म्हणजे नेपियर ग्रास। या CBGच्या प्रकल्पाला लागणारा जो कच्चा माल आहे, त्याच्यातलं एक महत्त्वाचं अंग म्हणजे हे नेपियर ग्रास असेल। आणि त्याचं साधारण माहिती घेतल्यानंतर हे लक्षात आलंय की नॅचरल शुगरचे आपले ठोंबरे साहेब असतील किंवा इतर काही लोकांनी प्रेसमड आणि स्पेंट वॉशच्या बरोबरीने नेपियर ग्रासही वापरलाय। आता अर्थकारणाचं तुम्ही जर विचाराल तर 1 एकरचा आपण हिशोब लावला तर एकरी 1 लाख रुपये नेपियर ग्रासच्या शेतीतनं निव्वळ शिल्लक राहू शकतात, असं मला सांगण्यात आलेलं आहे। खर्च साधारण 1.25 पर्यंत आला, 20-25 हजार रुपये दरवर्षी खर्च येतो आणि लाखभर रुपये राहतात। थोडंफार खत लागतं, महत्त्वाचं म्हणजे ड्रिप लागतं, परंतु रोगराई होत नाही, त्याच्यामुळे पेस्टिसाइड्स वगैरेचा खर्च बऱ्यापैकी कमी होतो। आणि ऊसाच्या बाबतीतलं आपण अर्थकारण बघितलं आणि ते नेपियर बरोबर जर तुलना केली तर नेपियरचं जे आहे ते जास्त सक्षम राहील असा आमची अपेक्षा आहे। त्याच्याबद्दलचं कामही चालू आहे। बऱ्याच शेतकऱ्यांकडनं आपण हे समजून घेतलंय की वर्षभरामध्ये 4 ते 6 कापण्या होतात आणि 100 टनाच्या आसपास वर्षभरामध्ये नेपियर गवत जे आहे ते कापून, उत्पादित केलेलं गवत कापून आपल्याला विकता येऊ शकतं। ही प्रक्रिया जी आहे कांद्याला एक पर्याय म्हणून याचा निश्चितपणे आता आपण विचार करतोय। CBGचं धोरण हे राज्य सरकारने जाहीर केलंय आणि त्याच्या अनुषंगाने नेपियर ग्रासकडे आपण अभ्यासपूर्वक म्हणजे काय निर्णय घ्यावा असं माझं शेतकऱ्यांना आवाहन राहणार आहे। म्हणजे नेपियर ग्रासचं जे अर्थकारण आहे ते लोकांनी समजून घ्यावं। जे नेपियर ग्रासची शेती करतायत आपल्या जिल्ह्यात कळंबमध्ये आणि तुळजापूरला, नळदुर्गच्या आसपास बऱ्याच शेतकऱ्यांनी नेपियरकडे वळलेले आहेत, तर त्यांचं अर्थकारण, त्यांचा अनुभव समजून घेऊन मग त्याच्याकडे वळावं असं मी